मस्तपैकी नेरडांचे पोळे सुकलेले आहेत. हे बघा, हे ना पहिलं हे पहिलं प्रॉपर सुकलेले आहेत. हा. आणि हा होय रडता पायाक लागला म्हणून. मम्मी चमचा दे. आणि इथून आपल्याला एल टाईप किचन ओटा होणार आहे. इथून नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातले कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले. तर आताच मी आंबोलीतनं हॉटेल वयना येलोय घराकडे आणि आता थोड्या वेळाने मी जी नेरडांची पोळी बनवलेली आहे तर ते सगळे पॅकिंग करतलंय या पिशवीत आणि याच्यामध्ये पॅकिंग करतलंय. आता मी या करणची वाट बघतोय. करण गेलो खेळक खाली ते पाण्याच्या वेळेक, तर तो इल्यानंतर आम्ही ती नेरडांच्या पोळी खाली उतरतलो. जो सुकलेलो नेरडांच्या पोळी होत तर तो पॅकिंग करतलो आणि नंतर मग परवा दुकानात ठेवतलंय. तर जर तुमका कोणाक वय असलं तर गेळे फाट्यावरती येऊन तुम्ही विकत घेऊ शकताय. तर मित्रांनो, आता बघू शकताय मस्तपैकी नेरडांच्या पोळी सुकलेले होत. हे बघा, हे तर मस्त. ह्यो पहिल्यातलो फर्स्ट टाईमचो, ह्यो सेकंड टाईमचो, ह्यो सगळं. आणि हे जो लाल लाल दिसतात ह्यो ओल्यो, तर तो 3 नंबरला केले. तो ह्यो मस्तपैकी सुकले आहेत, बघू शकताय तुम्ही सगळीकडे. आता पॅकिंग करूया. जो पहिल्या दिवशी आपण नेरडाच्या पोळ्या घातलेलो बघ, हा. ते बरे सुकले आहेत. हे ना पहिलं हे पहिलं प्रॉपर सुकलेले आहेत. हा. आता जवळपास मी 10 पॅक केलं आहे. त्यानंतर मग कडक आहे का. हा. ह्यो नंतरचो 2 नंबरचे. हा. आणि हो 3 नंबरचा ना. 3 नंबरचे तो पलटून घालू काय होतं ती. ह्या झाला की मग आपण बलिदान मासला जायचा. हा. नेरडा पोळीसोबत आम्ही अजून बऱ्याच गोष्टी बनवतलो, म्हणजेच कोकणातील रानमेवच. तर तो पण तुमका विकत घेऊ गावतील. आताच मी या नाही करणार, एक्सपोज नाही करणार प्रत्येक गोष्टी, पण चालू आहेत प्रयत्न. ठीक आहे. थोड्या दिवसांनी सांगतलो नाही रे, हा. आपण रेडी झाल्यावर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आणि याच्यासोबत तुमका फणस पोळी, आंबा पोळी पण गावतली खाऊक. आणि आता हे पण आहे हत अजून 4-5 वरती जवळ आणतोय तो. आणलाय. आणि बऱ्याच जणांका प्रश्न पडलेत की नेरडा म्हणजे नक्की काय, नेरडापासून काय काय बनवता. तर याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलो हा, तर तुम्ही जाऊन बघू शकताय. प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं सेपरेट व्हिडिओ बनवलेलो हा. तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा, स्वर्गातलं कोकणवर. आणि करण ब्लॉगचं मालक जरा शांत आहे, त्यामुळे त्याच्या चॅनलवरती व्हिडिओच येईल. माझी आता परीक्षा कधीपासून? आता ह्याची प्रज्ञा स्कॉलरशिपची वगैरे. स्कॉलरशिपची झाली की लगेच वार्षिक. तुझे सगळे सबस्क्रायबर म्हणतात ह्यो व्हिडिओज टाकला ना. आता अभ्यासामुळे टाइम कुठे मिळता. मग सांग तसं, परीक्षा झाल्यावरती व्हिडिओ बनवणार नंतरच. हा. हे पण दी जवळ. आता एक काम कर, काय. थोरल्या बाबांचं घर केवढं बांधून झाला हा. तर दाखव आपल्या सबस्क्रायबरांका. ओके, हा. कारण सुरुवातीक आपण दाखवलेलं फाउंडेशन वगैरे. हा. आता केवढं झालं दाखव, तोपर्यंत मी पॅकिंग करते. किंवा आता दूध पिता आणि ह्या होय रडता पायाक लागला म्हणून.
मम्मी चमचा दे. ऍक्टिंग करता ओव्हर ऍक्टिंग. आरचीचा रोल असलो तर एका बोलूया कोणतरी. आरचीचा रोल तुकाच हा. परत जर परत दुसरं कोणतं मूवी इलो तर फिरे लवकर तू. मत नाही आहे ना. कोणी काढलेले काय काढलेले चोकून खाल्लंय वरती वरती हाय थोडस ते माझं आहे. तर या बाबाचं घर आणि आता एवढा उंच केल्याने म्हणजे बांधल्याने हा बघू शकताय. आतमध्ये बघूया. बघू शकताय ही खिडकी हा आणि आय थिंक हे किचन असत. बाबा या पुढचा दार ना आणि या पुढचा दार हा. हे मेन इथून एंट्री करायला पाहिजे पुढच्या. हा 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 आणि हे आमचं देवघर. देवघर. हा हे देवघर आहे. हा 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 आणि हा हॉल. हा हॉल. हा हॉल आहे आणि हा बेडरूम आहे बेडरूम 9x10चा. हा आणि हा पण बेडरूम आहे. ही मच्छी जाण्या येण्यासाठी वाट आहे. हा आणि हे आमचं बेडरूम हे पण 10x10चं आहे. हम्म. आणि या ठिकाणी किचन होणार आहे. हा किचन होणार. या ठिकाणी बाथरूम आहे हा आणि या ठिकाणी संडास आहे. हा आणि इथून आपल्याला एल टाईप किचन ओटा होणार आहे. इथून या खिडकीच्या इकडून इथून एल टाईप किचन ओटा होणार आहे. हा बांधकाम मस्त आहे ना. हा एकदम फर्स्ट क्लास झालाय. मस्त काम केलंय. हा मुंबईच्या प्लॅनिंग प्रमाणे हे काम केलेलं आहे. हा हा आणि याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर वरती काय ती म्हणतात छप्पर. छप्पर टाकणार. छप्पर तर टाकणारच आहे. हे म्हणजे हे नाही आहे. हे या ठिकाणी सिलिंग वगैरे म्हणजे स्लॅबचं घर नाही आहे. हे हा. वरती पत्रे टाकणार. पत्र्याच्या वरती कौलं टाकणार आहे. अशा पद्धतीने हे घर बनवलं जाणार आहे. अच्छा या ठिकाणी आमचं अंगण होणार आहे. समोर ना. समोर बाबा 20 हे अंगण होणार आहे. 20x20चं घर 10x20. 20x20चं का नाही हा 20x20चं घर आहे ना. बाईचं काय काय इथं खाऊ आहे काय? हा खाऊ आहे का. 20x20चं बनवायचं. इथं मला पाहायला लागलंय तर माझे भाऊ मला काय बघत पण नाही नालक सारखे. चुप रे नालक माणसं हट. आता परत चप्पल घालच्या आधी दिलंस परत फाटला तर ती चप्पल लागेल ना. जमीन आमचीच असल्यामुळे हे आंब्याचं झाड आहे. इकडे काजूची झाडं आहेत. काजूची बाग पूर्ण. हा आणि तर कधी माझ्या ब्लॉग मध्ये बोलणार नाही. पुढे गेल्यानंतर आमचे मानगे पण आहेत. ही माझ्या भावाने ही 3 झाडं लावलेली आहेत. ह्या काजूचे झाडं पण त्यांनीच लावलेली आहेत. बापाने लावली. ती बापाने लावले ना कोणी लावले? बापाने लावले. झाडं लावली. आणि ही जे खाली झाडं आहेत ती पेपरची आहेत. पेपर. कुठे हो पेपर. ही समोरचे. ही सर्व पेपरची झाडं आहेत. ते एक पेरूचं झाड आहे. ते काय समोर 2 आम्ही आंबे काढले. हापूस आंब्याची झाडं 2. एक हापूस आंब्याची झाडं 2 काढली आणि एक आवळ्याचं झाड काढलं. एक काजूचं झाड काढलं. एक विडी बनवतात त्या पानाचं झाड कटकीचं काढलं. 4 झाडं आम्ही काढली. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा. बाय बाय.